इंग्लिश. कुणाकुणाला इंग्लिश आवडते रे? टॉपिक लिहा. आर्टिकल्स. आर्टिकल्स. ओके. आर्टिकलला कंसामध्ये लिहू घ्या. काय म्हणतात मराठीमध्ये? उपपदे. उपपदे. पदे. उपपदे. सुंदर अक्षर काढायचं. लेफ्टी असेल तरी सुंदर अक्षर काढायचं. राईटी असेल तरी सुंदर अक्षर काढायचं. ठीक आहे. बरं, आपलं आर्टिकल्समध्ये काय काय झालंय सांगा. कोण सांगतोय? निर्विका सांगते. होती निर्विका. काय काय झालं आर्टिकलमध्ये? व्हिडिओ ऑन करा. सर डेफिनेट आर्टिकल. हा, त्यातलं काय झाले? ओ, एन आणि द. बर, हे आर्टिकल्स ए एन द आहेत है ना. एवढी माहिती मला वाटते थोडीशी झाली होती आपली. परत एकदा सांगतो. तुमचे व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. पण माहित नाही ना आर्टिकल. आर्टिकल कुणाकुणाला माहिती आहेत पोरांनो? तुझं नाव काय रे भाऊ? सर मला. काय सर? आयुष. आता लाईट गेली काय? हो सर. तुला आर्टिकल माहिती आहेत? हो सर. बरं, ठीक आहे. बघा पोरांनो, लक्ष द्या. इंग्रजीमध्ये 3 आर्टिकल आहेत. त्याचे 2 प्रकार पाडलेले आहेत. एकाला म्हणतात डेफिनेट आर्टिकल आणि एकाला म्हणतात इनडेफिनेट आर्टिकल. डेफिनेट. ठीक आहे. म्हणजे आर्टिकल म्हणजे काय माहिती आहे का? आर्टिकल म्हणजे काहीच नाही आहे तर जे काय म्हणतात त्याला, आपण म्हणू शकतो ॲडजेक्टिव्ह आहे. ती आर्टिकल म्हणजे काय आहे तर ते ॲडजेक्टिव्ह आहेत. आर्टिकल हे काय आहेत? ॲडजेक्टिव्ह आहेत. ठीक आहे. मी काय म्हटलं? आर्टिकल्स हे ॲडजेक्टिव्ह आहेत. मग हे ॲडजेक्टिव्ह आहे ना, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. म्हणजे म्हटलं गुड, हे झालं ॲडजेक्टिव्ह. गुड काय झालं? ॲडजेक्टिव्ह. तशाच पद्धतीचं हे आर्टिकल देखील ॲडजेक्टिव्ह आहेत. मग हे ॲडजेक्टिव्ह जे आहेत ना पोरांनो, तर नाऊनच्या आधी येतात. ॲडजेक्टिव्ह कधी येतात? नाऊनच्या आधी. नाऊन म्हणजे नाम. नामाच्या किंवा सर्वनामाच्या आधी काय येतात? हे ॲडजेक्टिव्ह येतात. मग हे आर्टिकल पण तेव्हाच येतात. हे ॲडजेक्टिव्ह आहेत पण हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत. डेमॉन्स्ट्रेटिव्ह जसं धिस. धिस म्हणजे काय? हे. दॅट. दॅट म्हणजे काय? ते. दिस. दिस म्हणजे ह्या. दोज म्हणजे त्या किंवा ते. ठीक आहे. या पद्धतीचं हे जे आहेत ना, हे या डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या ऐवजी आर्टिकल्स वापरतात. अरे समझे क्या कुछ तो? बोलने का मतलब समझे क्या? हो सर. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या ऐवजी आर्टिकल्स वापरतात. मग तुम्हाला जर म्हटलं हे आर्टिकल्स आहेत, हे काय आहेत पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये, तर सांगायचं ॲडजेक्टिव्ह आहेत. ॲडजेक्टिव्ह आहेत. आणि कोणते ॲडजेक्टिव्ह आहेत? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. अरे क्या बात है, बहुत बढ़िया. समझे कि नहीं भाई? हो सर. इतना तो समझ लिए. अब तो ये मालूम हो गया. अगर किसको मालूम नहीं हुआ तो मुझे एक बार पूछो, मैं बताता हूँ. और एक बात बताता हूँ. म्हणजे आता एक लगेच सांगतो तुम्हाला 3 गोष्टी. त्याच्यामध्ये आर्टिकल समजून जातील. ते फक्त नियम राहतील, ते आपण नियम लिहून घेणार. पोरांनो, इंग्रजीमध्ये 26 लेटर्स आहेत. किती आहेत रे?
कुणाच्या बुकमध्ये 27 आहेत का? कुणाच्या बुकमध्ये 40 आहेत का निर्विका? कुणाच्या ग्रामच्या बुक्समध्ये त्या काय कोणतं बुक असतं ते इंग्रजी उजळणीचं पुस्तक काय म्हणते त्याला आपण, त्याच्यामध्ये कुणाच्या आहे 40 का निर्विका? आहे का? आहे का? किती? 26 सर माहित नाही. 26 आहेत. किती आहेत? 26. तर या 26 मध्ये बेटा 5 आहेत ओवेल्स आहेत. काय आहे ते? ओवेल्स. म्हणजे ए ई आय ओ यू. तुम्हाला म्हणावं सर ये तो हमको बहुत पहले मालूम था. ठीक है. ए ई आय ओ यू हे ओवेल्स आहेत. ओवेल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन, आणि बाकीचे जे राहिले ते कॉन्सोनंट आहेत. 21 व्यंजन आहेत. किती आहेत? 21. किती आहेत? 21. तर हे 5 वोवेल जे आहेत, ज्या वर्ड्सचा उच्चार वोवेलचा होतो त्यांच्या पूर्वी एन वापरायचं. त्या नामाच्या पूर्वी नाऊन असलं पाहिजे, ते त्यापूर्वी एन वापरायचं. आणि कॉन्सोनंटनं जर उच्चार झाला तर वापरायचं ए. मी जर म्हणलं बघा फॅन, फॅन हे नाऊन आहे, याच्या आधी आर्टिकल येईल. अरे येईल की नाही? फॅन. हो सर. मग ह्या फॅनच्या आधी मी काय वापरू? एन वापरू का ए वापरू? हे उच्चार जे आहे ना, उच्चार फॅ फॅ फ फ फ पासून सुरुवात झाला. मग फ काय आहे? फ वोवेल्स आहे का? नाही. मग काय येईल आपल्या इथं? मग काय येईल? ए येईल. कळलं का? मी जर म्हटलं की जार, उच्चार काय आला बघा? ज ज जार ज आला की नाही? मग काय येईल? जार ज पासून होते ना बेटा, उच्चार ज पासून होतं, मग ए जार. मी जर म्हटलं पॉट, पॉट काय येईल? पॉट. प प प पॉट. अरे बरोबर आहे की नाही? उच्चार जर वोवेल्स न झाला तरच एन घ्यायचं. आता मला सांगा याला कसं वाचणार तुम्ही? मला थांबा. ऑनर, याला ऑनर वाचतो आपण. ऑनर. अ अ अ उच्चार झाला अ. मग इथं काय येईल रे बेटा? ए येईल का ऑन येईल? उच्चार अ झाला म्हणजे ओवेल्स झाला उच्चार. सुरुवात ओवेल्स ने उच्चारापासून झाली, एन वापरायचं. मी जर म्हटलं एक्स, एक्स उच्चार काय व्हायला बघा? एक्स होते. हे काय आहे? ओवेल्स आहे. ए काय आहे? ओवेल्स आहे. मग ए येईल का? येईल. एन येईल. समझना पड़ेगा, काही कंफ्यूजन नहीं है. आप कंफ्यूज हो जाते हो. ठीक आहे, क्योंकि लक्ष इथं जर ज्याचं नसेल त्याने कन्फ्यूज होतात बरं का. विनाकारण तुम्हाला वाटलं यार मला काय येत नाही आहे, हे तर सोपंच आहे, तर कसं सांगू राहिले असं जर म्हटलं तिथं कन्फ्यूज होऊन जातं. बरं बघा आता जर मी म्हटलं सन, काय येईल रे पोरांनो इथे? ओ येईल का? एन येईल. ओ येईल का? एन येईल. स स इथंच बघायचं. स न स अस. मी जर म्हणलं बॅट, काय येईल रे? काय येईल? बोल ना तू, कन्फ्यूज झाली. एन येईल म्हणते त्यात ना निर्विका. कन्फ्यूज का हो राहिले का माहिती तुम्ही? अरे बॅट वाचा भाऊ, बॅट ब ब अ बॅट.
आता त्यानंतर बघा CAT कॅट काय येईल बोलत नाही तुला कन्फ्युज झाली तू CAT कॅट 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 कळलं का उच्चार जर कॉन्सोनंट न झाला म्हणजे जे स्वर आहेत मराठीतले त्या स्वर न झाला नाही तर ए वापरायचं आणि स्वरानं उच्चार जर झाला तर काय वापरायचं राहील का लक्षात हे झालं इनडेफिनेट आर्टिकल जे आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आता जे डेफिनेट आर्टिकल आहे ते डेफिनेट आर्टिकलचे काही ते निश्चित असं आहे त्याला त्याचे काही नियम आहेत ते नियम आपण छानपैकी लिहून घेऊया आणि मला वाटतं याच्या आधी काही तर झालं होतं थोडंफार ना ए आणि द चं झाले का रे थोडं काहीतरी हो सर झालेले काय झाले ए एन चं झाले का द चं झाले ठीक आहे असू द्या आता आपण सुरुवात नवीनच करूया लिहून घेऊ सुरुवातीपासून ओके तिघांचं झालेले हां सर तिघांचं झालेले अ अँड द झालं लिहून हो, पण सर. लिहून पण झालं होतं काय हरकत नाही असू द्या आता हे बरं बाकीचे आतापासून सुरू करून देऊ आपण लिहा चला या माईक एकदा व्हिडिओ बंद ऑन करा सगळ्यांचे व्हिडिओ ऑन नाही केलं तुम्ही हे जाऊ येऊ राहिले तुम्ही बाकीचे कोण कोण मध्ये सिद्धी तू जाऊ येऊ राहिली मध्ये बाहेर सर इकडे माझ्या इकडे नेट तर आहे पण रेंजचाच प्रॉब्लेम आहे म्हणून ते कनेक्शन नाही होते बरोबर ठीक आहे चला व्हिडिओ माईक आर्टिकल्स लिहिलं का लिहा इथे इथं सेंटर मध्ये लिहा आर्टिकल्स इथं खाली लिहा हॅरो दाखवून ए and the are known as articles. दूसरा एरो लिहा actually 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 articles are demonstrative adjectives. Demonstrative adjectives. Adjective म्हणजे माहिती ना हाँ देर आर एक लिया खाली देर आर two types of articles.
आता इथं खाली ॲरो दाखवा, याच्याच खाली दाखवतो चालते असं. हे नेऊन दे, दाखवलं का इथे ॲरो, आणि इथं 2 वगैरे इथे. एक नंबरला लिहा डेफिनिट. डेफिनिट आर्टिकल्स. आणि इथं लिहा इनडेफिनिट आर्टिकल्स, इकडे लिहायचं आहे दुसऱ्या ॲरोच्या ठिकाणी. इन ठीक आहे. डेफिनेट आर्टिकलच्या खाली लिहा द. इथं लिहायचे द. इनडेफिनेट आर्टिकलच्या खाली लिहायचे आहे ए आणि इथं खाली लिहा द च्या खाली, याच्या खाली लिहायचं द इज यूज्ड. सर द च्या खाली लिहायचं ना. यस बेटा. इथे लिहायचं द च्या खाली, डेफिनेट आर्टिकलच्या खाली लिहायचं द इज यूज्ड टू रेफर पर्टिक्युलर पर्सन or things पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी काय वापरतात, द वापरतात. द म्हटलं की झालं. द संदीप ससाने म्हटलं की संदीप ससाने एकच. समजला. आता इथे लिहा इनडेफिनिटच्या खाली लिहा इकडे 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 यायचं इकडे. सर ऑरच्या नंतर काय होतं, और थिंग्स. ये कॉमा एन आर does not refer to any particular person or things. झालं हे. हे जे काही इनडेफिनिट आर्टिकल आहेत ते कुण्या पर्सन निश्चित त्याच्यासाठी वापरतात का नाही, कॉमन. ठीक आहे.
कोणी म्हणाल का धिस इज अ संदीप, असं म्हणाल का कोणी? अरे म्हणाल का प्रॉपर नाउनच्या आधी आर्टिकल येत नाही. प्रॉपर नाउनच्या आधी आर्टिकल जर आलं तर त्याला समजायचे की निश्चित असं काहीतरी ते महत्वाचं पर्टिक्युलर पर्सन आहे. मी जर असं म्हणलं ही इज द संदीप, तो संदीप आहे म्हणजे काहीतरी पर्टिक्युलर आहे, म्हणजे काहीतरी विशिष्ट असं आहे. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर नाउनच्या आधी ए आणि एन कधीच येत नाही. मी असं म्हणू शकतो का सी इज अ निर्विका, असं म्हणेल का मी? चालेल का म्हणून? नाही चालणार. हे आहे ना प्रॉपर नाउन आहे. प्रॉपर नाउनच्या आधी ए आणि एन किंवा कुठलंच आर्टिकल येत नाही. कळलं का? कोणतंच आर्टिकल येत नाही. हे रॉंग आहे. सी इज निर्विका, बस चालते. सी इज अ निर्विका नाही. मग तिला असं म्हणायचं असतं आपण म्हणू शकतो सी इज अ गर्ल. हे गर्ल हे प्रॉपर नाउन आहे का? नाही, ते कॉमन नाउन आहे. गर्ल एक गर्ल नाही, अनेक गर्ल असतात, त्यापैकी ती एक मुलगी आहे. गर्ल हे काय झालं? एक कॉमन म्हणजे एका विशिष्ट सगळ्याच गर्लसाठी वापरलेला शब्द. तो समजलं का नाही? हे असं. ओके, समजतं आहे सर थोडा थोडा? अरे समजतं आहे की नाही? आता इथे लिहा स्टार करून. कलर पेनने लिहिलं तर चांगलंच आहे. यूज ऑफ इंडेफिनेट आर्टिकल, यूज ऑफ ए आणि एन द्या. यूज ऑफ ए कॉमा एन. एक नंबर लिहा, रूल नंबर 1 है नहीं, किंवा यूज नंबर 1. अरे कहाँ गए? 1 नंबर लिहा. when it is used newly introduced व्यवस्थित छान लिहून घ्या. सगळं ग्रुपला टाकायचे. ग्रुपला ज्याने टाकलं त्याचं नाव घेतलं, टाकलं नाही त्याचं. when it is used newly introduced. ठीक आहे, म्हणजे नव्याने एखाद्याचं नामोल्लेख करायचं असेल तर आपण त्याच्या आधी एखाद्या नामाचा तर काय करतो आपण? ए किंवा एन वापरतो. फॉर इझी, easy, I saw a man, I saw a man, I saw a man. लिहिताना काही अडचण येत असेल, काही प्रॉब्लेम वाटत असेल तर सांगा. आणि मग याला काय करायचं? थोडं अंडरलाईन करायचं. त्यानंतर लिहा खाली त्याच्या प्लीज गिव मी ए बुक, प्लीज गिव मी ए बुक, PLEASE, प्लीज गिव मी ए बुक. कौन गड़बड़ कर रहा है रे? हाँ, त्यानंतर लिहा खाली इट इज
लिहा. It is डॅश एग. इथं काय येईल सांगा मला. ए येईल का एन येईल? काय येईल? इट इज डॅश एग. ई डबल जी. इट इज. सर लिहायचं काय आहे? हा मग इथं फुल स्टॉप द्या आणि इथं लिहायचं एन. एन हा शब्द त्याला अंडरलाईन करायचा. एन. त्यानंतर लिहा आय मेट डॅश डॅश ठेवा असं. ओल्ड फ्रेंड. रिकाम्या जागी ठिकाणी काय येईल? आय मेट डॅश ओल्ड. नको बोलत राहा. सर्वांनी उत्तर विचारलं की द्यायचा प्रयत्न करायचा. गप्प राहायचं नाही बाकीच्यानी. आणखी एक लिहा. सी इज डॅश डॅश टीचर. काय ते? टीचर. ओके. लिहा. दुसरं लिहा खाली 2 नंबरचं. रूल नंबर 2 आहे ना. यूज नंबर 2. 2 नंबर येते लक्षात ना. यूज नंबर 2 आहे. ए कॉमा A and are used instead of one. म्हणजे काय रे? 1च्या जागी हे ए आणि एन वापरतात. इन्स्टेड ऑफ 1. ONE 1 म्हणजे 1. ए आणि एन हे कुणाच्या ठिकाणी वापरतात? कधी कधी 1च्या ठिकाणी. द वापरतात का तिथे? नाही. लिहा. फॉर इझी एकदम सोपं. इझी. आय have dash brother. I have a brother. I have a brother. इथं 1 लिहितो का रे आपण? काही म्हणतो का? आय हॅव 1 ब्रदर म्हणतो का आपण? नाही म्हणत. आय हॅव अ ब्रदर. 2 असलं तर आय हॅव 2 ब्रदर म्हणतो. दोन नाही त्या खाली परत. सी हॅज ए न्यू टेप रेकॉर्डर. एला अंडरलाईन करायचं. सी हॅज ए न्यू टेप रेकॉर्डर म्हणजे काय? तिच्याकडे एक नवीन टेप रेकॉर्डर आहे. ए म्हणजे 1. समजलं का? हो सर.
दुसरं लिहा. जर रूल नंबर 3 नंबर टाकायचा. जर एखाद्या गोष्टीचा वर्ग म्हणजे काय रे? वर्ग म्हणजे असं क्लास नाही तुमचा. वर्ग म्हणजे उदाहरणार्थ गायीचा एक सगळे गायी आल्या त्याच्यामध्ये, आल्या की नाही? शेळी म्हणलं तर सगळ्या शेळ्या आल्या. काही का शेळी आली? सगळ्या शेळ्या, असं त्याला वर्ग म्हणायचं. जर एखाद्या गोष्टीचा वर्ग दाखवायचा असेल पोरांनो, आपला क्लासबद्दल माहिती जास्तीत जास्त मुलांना द्या. तुमची थांबा बोलतो. जर एखाद्या गोष्टीचा वर्ग दाखवायचा असेल त्यावेळेस एव्हरीच्या ऐवजी काय वापरतात? ए किंवा एन, ए और एन वापरतात. ए और एन वापरतात. झालं? फॉर इझी, सोप्यासाठी अ टायगर is a wild animal. मग आता अ टायगर म्हणजे काय? एकच टायगर आहे वाईल्ड एनिमल आहे का? सगळे टायगर वाईल्ड एनिमल आहेत. बरोबर की नाही? अरे बरोबर आहे. सगळे टायगर आहेत का? एकच आहे वाईल्ड एनिमल म्हणजे हिंस्र पशु किंवा रानटी पशु. अ टायगर इज अ वाईल्ड एनिमल. दोन खाली द्या परत. अ काऊ इट्स ग्रास. काऊ इट्स. आता एक अ काऊ म्हणजे काय? फक्त एकच काऊ का? आद्याच्या घरी असलेली फक्त एकच काऊ ग्रास खाते का? ए काऊ इट्स ग्रास. सगळ्याच खातात ना ग्रास. इथं एला अंडरलाईन, एला अंडरलाईन, एला अंडरलाईन. ठीक है, कोई बात नहीं, बहुत बढ़िया. अपन थांबूया.